सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर संध्याकाळी छान अशी देवपूजा वगैरे झाली. देवपूजा वगैरे झाल्याच्यानंतर मी चहा वगैरे बनवून घेतला. दोघांचा चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मग आता स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकामध्ये मला भाजी बनवायची होती मटकीची. त्याच्यासाठी मी मटकीची उसळ जी काही होती ती 1 ते 2 शिट्टी बाउल करून घेतलेली मध्ये छोट्याच कुकरमध्ये. नंतर त्याच्यातून ती काढून घेतली आणि तेल वगैरे टाकलं. जिरं मोहरीची फोडणी दिली. कांदा, टोमॅटो, लसूण वगैरेची पेस्ट टाकली. नंतर जे काही मसाले आपण गरम मसाले वगैरे मिरची पावडर टाकतो ते सुद्धा टाकून घेतले. नंतर मीठ वगैरे टाकला, हिंग वगैरे टाकला. हिंग माझ्या भाज्यांमध्ये कंपल्सरी असतो, कारण त्याच्याने भाजीला सुद्धा छान आणि एक वेगळी टेस्ट येते. नंतर त्याच्यानंतर मी जी काही मटकीची उसळ बाउल केलेली होती मी ती टाकून दिली. त्याचं पाणी जे काही आहे ते सुद्धा भाजीमध्ये टाकायचं, त्याच्याने छान टेस्ट येते. जर ते पाणी आपण फेकून दिलं तर व्यवस्थित अशी भाजी लागत नाही. नंतर भाजी वगैरे साईडला ठेवून दिली छोट्या गॅसवर. तोपर्यंत कणिक वगैरे मळून घेतलेली होती. 10 ते 15 मिनिटांमध्ये छान अशी कणिक मऊ झालेली होती. त्याच्यानंतर मऊ अशा लुसलुशीत पोळ्या झाल्या आणि नंतर आम्ही दोघांनी जेवण वगैरे करून घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. तुमचा दिवस कसा गेला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.